स्मार्ट शाळा प्रेझेंट्स। नमस्कार महाराष्ट्रातील तमाम शिक्षक बंधूंनो आणि कर्मचारी बंधू भगिनींनो, दरवर्षी आपण आपले गोपनीय अहवाल अर्थात सीआर हे भरत असतो। परंतु हे सीआर भरत असताना बऱ्याचदा आपण अनेक चुका करतो। त्या चुका होऊ नयेत म्हणून काय खबरदारी घेतली पाहिजे, ते सीआर प्रॉपर कसे भरल्या जातात, कशा रीतीने त्याचं गुणांकन केलं जाते हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। तर व्हिडिओमध्ये मार्गदर्शन करीत आहेत आमचे केंद्र प्रमुख सन्माननीय एकनाथजी पिलारे सर आणि गट शिक्षणाधिकारी नरेंद्र कुमार कोकुडे सर, पंचायत समिती देसाईगंज, जिल्हा गडचिरोली येथून। तर चला व्हिडिओ पूर्ण बघा, थोडा लांब असेल पण व्हिडिओ पूर्ण बघा तेव्हा तुम्हाला कळेल। चॅनलवर पहिल्यांदा असाल प्लीज सबस्क्राइब करा। सीआर आहे हा हिरव्यामध्ये म्हणजे पोपटी रंगाच्या पेजवर द्यावा असा तो शिरस्ता आहे। तर असं चालत नाही, तो पोपटी रंगाच्या कलरमध्ये पाहिजे। तर ते मिळतात मार्केटमध्ये, आमच्या सरांकडे आहेत। अगदी नावासहित छापून सरांनी दोन म्हणते भाग ए, हा भाग ए कोणी भरायचा असतो तर आस्थापन येते। आता आस्थापनामध्ये शाळांची आस्थापना म्हणजे तुम्ही आपण यामध्ये नाव तर इथं काही नाही, तर सगळेजण चुकतात, जवळपास 90% लोक चुकतात। संवर्गामध्ये आपला आपण कास्टचा संवर्ग टाकतो, ओबीसी, एससी, एसटी, आम्हाला तो संवर्ग लिहायचा नाही आहे। तर काय लिहायचं आहे, संवर्ग ए म्हणजे क्लास 1, क्लास 2, क्लास 3 अशा प्रकारचा लिहायचा आहे। आपण सगळेजण संवर्ग 3 मध्ये येतो। हे आपले मुख्याध्यापक जर सोडले तर आपण सगळेजण पुढे येतो, संवर्ग 3 येतो, तर संवर्ग 3 लिहायचा आहे। धन्यवाद सर। त्यानंतर बाकीची माहिती आहे, जन्मतारीख वगैरे वगैरे, कोणत्यापासून कोणत्या दिवसापासून तुम्ही या पदावर आहात। म्हणजे आता आपल्याला इथे सुरू नोकरीची तारीख लिहायची नाही आहे, आपल्याला या पदावर आल्याची तारीख, जसं आता मी केंद्र प्रमुख झालो असेल ती तारीख टाकायची आहे। मुख्याध्यापकाने मुख्याध्यापकाचा पदभार तुम्हाला ज्या तारखेला मिळाला ती तारीख टाकायची आहे। त्यानंतर प्रतिवेदन अधिकारी कोण, सरांचा प्रश्न होता प्रतिवेदन अधिकारी कोण। कर्मचारी वेगळा आणि प्रतिवेदन अधिकारी वेगळा। प्रतिवेदन म्हणजे हा सीआर कार्यालयाला पुरवणारा अधिकारी। आता मुख्याध्यापक तुम्ही प्रतिवेदन अधिकारी तुम्ही राहू शकता, आणि जो मग तुमची सही कुठे असेल, तुमची सही 2 ठिकाणी असेल, म्हणजे जे प्रतिवेदन अधिकारी असतात। कर्मचाऱ्यांनी भाग 2 भरायचा असतो। भाग 2 म्हणजे पेज नंबर 3, म्हणजे एवढाच पेज त्या शिक्षकांनी भरायचा आहे किंवा त्या लिपिकाने किंवा परिचराला तर सीआर नसतो, सरांनी मला सांगितलं। तर एवढीच माहिती तुम्हाला भरायची आहे आणि खाली सही मारायची आहे। परंतु बऱ्याच शाळांमध्ये काय करतात, भाग 2 मध्ये तुम्ही सही मारता, इथं लिहिलेलं आहे बघा, अधिकारी कर्मचाऱ्याची स्वाक्षरी, नाव व पदनाम, या एकाच पानावर त्या कर्मचाऱ्याने आपलं नाव लिहायचं आहे आणि ही माहिती तुम्हाला जशी वाटते तशी लिहायची आहे। त्याच्यानंतर भाग 1 मध्ये सही कोण मारेल, मग तिथं लिहिलेलं आहे आस्थापना संस्करण अधिकारी यांचे नाव, पदनाम व स्वाक्षरी। सर चुकू शकतो, माझ्या पाणी लक्ष ठेवा, चुकेल तर लगेच सांगा, कारण मी थोडासा कन्फ्युजन आहोत, तो म्हणजे माझा डाऊट गेलेला। तर या ठिकाणी प्रतिवेदन अधिकाऱ्याने सही मारायची। सर तुमच्या शाळेमध्ये असं करता येईल, 2 पद असतात, म्हणजे समजा सरांनी आपली माहिती लिहून दिली कोणाकडे, एचएम कडे। मग एचएम जर उच्च श्रेणी असतील तर ते झाले यांचे प्रतिवेदन अधिकारी। परंतु जर यांच्या शाळेमध्ये मुख्याध्यापक नसतील तर प्रतिवेदन अधिकारी कोण होतील, केंद्र प्रमुख। मग त्यांनी सही कुठे मारायची, तर पहिल्या पेजवर भाग 1 वर कोणी सर मारतील, भाग 2 वर म्हणजे पेज नंबर 3 वर ती माहिती लिहितील आणि यांनी लिहिलेली भरलेली माहिती ती मला मान्य आहे की त्या ठिकाणी लिहिली, आपण लिहून टाकतो। म्हणजे मग वास्तविक पाहता ही माहिती भरायची आहे कर्मचाऱ्याला, फक्त सहमत आहात की नाही एवढंच मला करायचं आहे केंद्र प्रमुखाला, म्हणजे त्यांनी ट्रेनिंगा कोणत्या केल्या का वगैरे वगैरे। त्याच्यानंतर मी यांनी भरलेल्या माहितीविषयी आणि यांच्या होणाऱ्या वर्षभराच्या कामकाजाविषयी शेरे मारेन आणि मग मी माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देईन। ते होतात पुनर्विलोकन अधिकारी। पुनर्विलोकन म्हणजे यांनी भरलेली माहिती मला मान्य आहे का, यांचं काम कसं आहे हे शेरे मारेन आणि मी पुनर्विलोकन अधिकाऱ्याकडे देईन। माझे पुनर्विलोकन अधिकारी कोण, विस्तार अधिकारी। परंतु आता इथे विस्तार अधिकारी नाही, म्हणून सरच विस्तार अधिकारी आणि सरच गट शिक्षण अधिकारी। आता तुमचा प्राविण्य कसा करता येईल, थोडासा बदल करता येऊ शकतो म्हणत आहोत मी, याबद्दल सरच बोलतील। कारण तुम्ही जर समजा प्रतिवेदन अधिकारी जर एचएम झाले, मग तुमच्या वरचे अधिकारी का तुमचे सीआर आमच्याकडे येत नाही, मग तुम्ही संचालकाकडे किंवा सचिवाकडे देऊ शकत नाही। म्हणून तुमच्या शाळेतले जे सुपरवायझर असतील
ते पर्यवेक्षक, ते प्रतिवेदन अधिकारी, कारण सुपरविजन तेच करतात ना, त्यांच्यावर तुम्ही बसलेले आहात. तुमच्या हाताखाली तुमचा जो वरिष्ठ अधिकारी आहे ते तुमचे सुपरवायझर, म्हणून प्रतिवेदन अधिकारी हे तुमचे सुपरवायझर आणि त्यांनी भरलेली माहिती योग्य आहे किंवा अयोग्य आहे हे तुम्ही त्यांच्यावरचे. म्हणजे जसे आमचे मुख्याध्यापक केंद्रप्रमुख गट शिक्षण अधिकारी, तसे म्हणजे केंद्रप्रमुख गट शिक्षण अधिकारी त्यासारखे पर्यवेक्षक मुख्याध्यापक असंच असावं असं वाटते. तुमच्या शाळेचा सुपरवायझर आहे तर त्यांना अधिकार CR लिहायचे आणि तुम्ही त्यांच्यावर बसा, सहमत आहात की नाही असं करा. त्यानंतर इथं सगळी माहिती दिलेली आहे. त्यानंतर आपण वळूया भाग 3 कडे. भाग 3 हा पुनर्विलोकन अधिकाऱ्यांनी भरायचा आहे. त्यामध्ये कर्मचाऱ्यांनी भरलेली माहितीशी सहमत आहात की नाही, यांचे मायनस पॉईंट कुठं आहे, हे कुठं कमी पडले, यांना कशाची गरज आहे, यांना कोणत्या प्रशिक्षणाची गरज आहे इत्यादी शेरे आम्ही मानतो. त्यानंतर तिथं गुण भरतो. आता गुण भरताना बऱ्याच लोकांनी चुका केलेल्या आहेत. म्हणजे नेमके पर्सेंटेज कसे काढायचे यामध्ये कन्फ्युजन आहे. तुम्हाला माहित असावं म्हणून सांगतो की या ठिकाणी 3 भाग केलेले आहेत. कार्यपूर्तता याच्यामध्ये 3 क्लास आहेत. त्याच्यानंतर दुसरा आहे वैयक्तिक गुणवैशिष्ट्ये, याच्यावर 30% वेटेज आहे. पहिल्यामध्ये कार्यपूर्ततेमध्ये 40%, दुसऱ्यामध्ये त्याच्या 40%मध्ये 30 वेटेज आहे 30% आणि मुद्दे आहेत 6 म्हणजे 60 गुण. त्याच्यानंतर तिसरा आहे कार्यक्षमता, यांची कार्यक्षमता कशी आहे, त्या पदासाठी लायक आहेत की नाही, याबाबत 30% वेटेज आहे आणि 30 विषय आहेत, उपविषय आहेत 5. आता याचा पर्सेंटेज कसा करायचा, कारण 5 आणि 6 11 आणि 3 14 उपविषय आहेत आणि 100 गुण द्यायचे आहेत. म्हणजे त्याला कन्वर्ट करायचं आहे 100% म्हणजे 140 गुण, 14 उपविषय, प्रत्येक विषयाला 10 गुण, म्हणून 140 गुण याला कन्वर्ट आम्हाला 100 मध्ये करायचं आहे. तर ते कसे करतात, तसा पहिला विषय आहे कार्यपूर्तता. त्या कार्यपूर्ततेमध्ये 3 मुद्दे आहेत, 10 मार्काचे 10. तसा पहिला आहे उद्दिष्टानुसार नेमून दिलेल्या कार्याची पूर्तता. मग 10 पैकी त्यांना प्रतिवेदन अधिकारी गुण देतात. 10 पैकी त्यांची कॅपॅसिटी पाहून, त्यांची ॲबिलिटी पाहून, त्यांची कार्यक्षमता पाहून आम्ही गुण देतो. हे तीनही ठिकाणी समजा 9 ते 27 टाकले मी, मग त्याला कन्वर्ट 100 मध्ये कसे करायचं, तर एकूण मिळालेले गुण म्हणजे 9 ते 27 मिळालेले असतील तर 27 भागिले 30, कारण इथं सरासरी काढतो आपण, पहिले सरासरी काढतो म्हणजे 27 भागिले 3 मुद्दे आहेत, म्हणजे सरासरी काढली तिथं 27 भागिले 30 आणि गुणिले 40. सरळ सरळ निघतो 36%. दुसऱ्याला 60 गुणिले 50 गुण मागेला किती मिळाले 40 इथं 60 ते 50 प्रत्येकाला 10 गुण दिले. ठीक आहे, बस सोपं काम, कन्फ्युजन व्हायचं काही काम. आणि मग त्याच्या हे झाले पुनर्विलोकन, म्हणजे समजा मुख्याध्यापकाचे किंवा केंद्रप्रमुखाचे किंवा उच्च श्रेणी मुख्याध्यापकांनी भरलेले त्या कर्मचाऱ्यांचे गुण. मग आम्ही भरलेले गुण आम्ही तर लिहितोच, आम्ही तुमच्या अगदी जवळ असतो, सर थोडेसे दूर असतात आणि सर तटस्थ राहून मूल्यांकन करतात. आणि मूल्यांकन करताना माणूस तटस्थच होतो, परंतु कोणाचाही वाईट होऊ नये हा दृष्टिकोन आमच्यामध्ये असतो. त्याच्यामुळे थोडासा आम्ही खुल्या मनानेच गुणांची उधळण करतो. मग ते गुण उधळलेले गुण बरोबर आहेत का, सरांनी तर टाकले म्हणजे 10 पैकी 9, परंतु हा कोणतीच माहिती भरत नाही, कधीच वेळेवर येत नाही मीटिंगला, मग सर तिथं कट करतात. म्हणजे प्रतिवेदन अधिकाऱ्याने टाकलेले गुण मग सर पुन्हा पडताळणी करतात आणि पुनर्विलोकन, म्हणजे सर आहेत आमचे पुनर्विलोकन अधिकारी, तर ते गुण कमी करू शकतात किंवा गुण वाढवू सुद्धा शकतात. एखाद्याचा माझ्याविषयी आकस राहू शकतो. समजा सर आहेत मानवता शाळेचे सर, सरांची माझी काहीतरी झाली समजा, किंवा माझ्या दृष्टीने ते बरोबर काम करत, मी दिलेले 40 गुण सरांना मान्य नाही, सर पण ते कमी पिलारी सरांनी 40च गुण टाकले, आम्हाला चांगलं आहे, अतिशय छान काम आहे, ते 60ही करू शकतात, 70ही करू शकतात. तर ते अशा प्रकारचे गुणाचे आहेत आणि त्या ठिकाणी सही जी मारायची आहे, म्हणजे जे टाकलेले गुण आहेत, म्हणजे मी टाकलेले गुण आणि सरांनी टाकलेले गुण अप्रूव्ह करायचं काम कोण करतात, सर करतात, म्हणजे पुनर्विलोकन अधिकारी.
म्हणजे तिथं जे सही आहे ॲरो मारून सही ही सरांची असते, माझी नसते. त्याच्यानंतर आता ते 3-4 ठिकाणी आणि मग ते त्याच्यावर जे आम्ही भरलेली माहितीशी सहमत आहेत की नाही आणि ओव्हरऑल त्यांना किती गुण मिळाले, म्हणजे 10 पैकी 100 पैकी 140 पैकी किती पर्सेंटेज आले ते, आणि ओव्हरऑल 10 पैकी किती गुण, म्हणजे समजा 87 आले असतील तर ओव्हरऑल 8.7, म्हणजे 8.5 च्या वर गेले म्हणून 9, म्हणजे त्या कर्मचाऱ्याला 10 पैकी किती गुण मिळाले, 9 हे लिहितात आणि पुनर्विलोकन करून ते सही मारतात. त्याच्यानंतर म्हणजे झाली विस्तार अधिकारी आणि त्याच्यानंतर मग ती वरती आहे, परंतु आपण एवढंच म्हणजे तिसरा भाग तुम्हाला करायचा गरज नाही. पुनर्विलोकन अधिकाऱ्याची सही म्हणते आणि नाही बरोबर एकच ठीक आहे. आता बघा उच्च श्रेणी मुख्याध्यापकांनी काय करायचं, तुमचे जे असिस्टंट आहेत त्यांनी तो भाग 2 भरला की तुम्हाला पुनर्विलोकन करायचं आहे, म्हणजे आपला प्रतिवेदन करायचं आहे. म्हणजे तुमच्या सह्या किती ठिकाणी येतील मुख्याध्यापकांच्या 2 ठिकाणी, भाग 1 आणि भाग 3 मध्ये मुख्याध्यापकांच्या सह्या येतील आणि शेवटच्या पेजवर भाग 4 मध्ये माझी येईल. म्हणजे ज्या शाळेमध्ये मुख्याध्यापक आहे त्या ठिकाणी किती लोकांच्या सह्या असतील, असिस्टंटची 1, मुख्याध्यापकाच्या 2 आणि केंद्र प्रमुखाची 1. परंतु ज्या शाळेमध्ये मुख्याध्यापक नाही, उच्च श्रेणी मुख्याध्यापक नाही, त्या ठिकाणी सर्व शिक्षकांच्या इन्क्लुडिंग पदवीधर, विशेष शिक्षक वगैरे सगळे त्यांची 1 सही असेल. आपला प्रतिवेदन अधिकारी म्हणून केंद्र प्रमुखाच्या 2 सह्या असतील आणि आमच्यावरचे विस्तार अधिकारी नसल्यामुळे गट शिक्षणाधिकारी सरांची 1 सही असेल आणि ते जे गुण टाकलेले आहेत त्यांच्यावर सुद्धा असेल. अशा प्रकारे आता झालं का कन्फ्युजन दूर, काही राहिलं का? यस, लिख सकते. म्हणजे कल्पना करा, समजा मी आहे तिथे कार्यरत, माझी बदली झाली ऑगस्टमध्ये, ठीक आहे. मग काय होईल की 1 एप्रिल ते ऑगस्ट या तारखेपर्यंत असेल, त्या तारखेपर्यंत एक शेअर द्यायला वेगळं. पुढे ती कुठे जॉईन झाले तिकडे ते समजा तिथे पुन्हा ते 4 महिने राहिले, 4 महिने वेगळं शेअर होईल. प्रतिवेदन अधिकारी बदलू शकतो का? यस, बदलू शकतो. म्हणजे मी पीओ आता आहे, माझी बदली झाली पुढे ऑगस्टमध्ये, मी नाही आहे इथे, तर माझ्या काळातला प्रतिवेदन अधिकारी किंवा पुनर्विलोकन अधिकारी हा 2 राहू शकतात. म्हणजे माझ्या काळापर्यंत वेगळं राहील, पुढे दुसरा राहील ना, ठीक आहे. म्हणजे एखाद्या कर्मचाऱ्याचे एका वर्षाचे 2 ते 3 सीआर बनवू शकतात काही कामाच्या करण्याजीवर, आणि एखाद्या कर्मचाऱ्याचा सीआर लिहिण्यासाठी 3 महिने काम पाहिजे. सांगितलं बोलताना होतं बघा, 3 महिने काम पाहिलं पाहिजे तर मी लिहू शकतो, त्या माणूस काम बोलू शकतो की नाही, किंवा आता काय क्षमता आहे ना. त्यामुळे एखाद्या कर्मचाऱ्याच्या एका वर्षातले 3 सीआर असू शकतात कामाचा जीवन करण्यासाठी, कारण की तुमचे कामच मोठा. तुम्हाला सीआर द्यायचे अधिकार मला कधी प्राप्त होतात, 3 महिने काम पाहिल्यानंतर. त्यामुळे तुम्ही लिहा असं, तुमचा अमोल असेल, अमोल तर कसं सीआर आहे, समजा आपण बदली झाली मध्येच काय असं असेल आपण अमोल सीआर 1 एप्रिल ते 31 ऑगस्ट आता एक सीआर, मग 1 सप्टेंबर ते पुढे जेवढं लागतं तेवढं, समजा अगदी 17 शेवटपर्यंत राहते तर मग शेवटपर्यंत लिहिलं जातं, काय विषय नाही. म्हणजे किती 30 मार्च पर्यंत सीआर लिहिलं जातं, म्हणजे माझ्या अमोलचे 2 सीआर झाले आणि ते जोडावे लागतात, एवढे सीआर जोडावे लागतात, लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे आपण काय करतो सरसकटपणे 1 एप्रिल ते 31 मार्च तो अलाव की नको त्या काळात सीआर असे केले जात नाही. सीआर तो माणूसच नाही ना त्या काळामध्ये, सीआर कसं काय येऊ शकतात. म्हणजे एखाद्या माणसाचे 2 ते 3 सीआर असू शकतात. क्लास 4 सीआर केलं जात नाही. आणि प्रतिवेदन अधिकाऱ्याची जबाबदारी आहे. आता माझी बदली झाली आज, मी सुद्धा मार्चमध्ये गेलो तर मी सगळ्या माझ्या जेवढे अधिकारी असतात, मी पुनर्विलोकन अधिकारी असेल पीओ म्हणून, तर प्रतिवेदन अधिकारी जेवढे सीआर आहेत माझ्या खाली हाताखाली ज्यांचे ते करायचे आहे ते सगळ्यांची मला माझी कर्तव्य जबाबदारी आहे. म्हणजे पुनर्विलोकन करणे किंवा प्रतिवेदन करणे ही त्या अधिकाऱ्याची जबाबदारी आहे, त्या कर्मचारी जबाबदारी नाही आहे. ही जबाबदारी कर्मचाऱ्याची नाही आहे. मी जर प्रतिवेदन अधिकारी असेल तर माझी जबाबदारी आहे की माझ्या हाताखालच्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी प्रतिवेदन करून गेलो पाहिजे किंवा पुनर्विलोकन करून गेलो पाहिजे. माझी जबाबदारी उत्तर श्रेणी मुख्याध्यापक असतील तर ते प्रतिवेदन अधिकारी असतात, उत्तर श्रेणी नसेल केंद्र प्रमुख असतात, ते नसतं तर विशेष उत्तर अधिकारी असतील, ते नसतं बीओ असतील. म्हणजे बीओ हा फक्त आणि फक्त. मित्र हो, व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. कृपया लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू.